28 नोव्हेंबर 2019 उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. राजकारणातील पॉवरफुल ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं. पण हे ऐतिहासिक सत्तांतर होण्याआधी महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली. तब्बल 36 दिवस हे सत्तानाट्य रंगलं होतं. हे सत्तांतर नेमकं कसं घडलं, झी 24 तास या सत्तांतराचा साक्षीदार कसं ठरलं, या सगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना झी 24 तासच्या न्यूजरूम मध्ये काय घडत होतं त्याचाच हा खास वृत्तांत, सत्तांतरामागचं ब्रेकिंग नाट्य. 24 ऑक्टोबर 2019ला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. 105 जागा जिंकणारी भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरली. पण शिवसेनेनं भाजपला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला नव्हता. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून वादाची ठिणगी पेटली होती. त्यात तत्कालीन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन दिवाळीत बॉम्ब फोडला. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द भाजपनं कधीच दिला नव्हता असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला. तो दिवस मला आजही आठवतो. दिवाळी होती आणि दिवाळीमध्ये त्यावेळी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना आपल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दिवाळी फराळासाठी बोलवलं होतं. दिवाळी फराळ करत असताना पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वपूर्ण वाक्य उच्चारलं आणि ते वाक्य खरं तर शिवसेना आणि भाजपमध्ये कायमची दरी निर्माण करणारं ठरलं. ते वाक्य होतं की भाजपने शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा कुठलाही शब्द दिला नाही किंवा दिला नव्हता. हे वाक्य जे आहे देवेंद्र फडणवीस यांचं, ते वाक्य शिवसेनेच्या प्रचंड जिवारी लागलं आणि शिवसेनेने ठरवलं की आता कदापि भाजप बरोबर सत्ता स्थापन करायची नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या याच वक्तव्यामध्ये महाविकास आघाडीची खऱ्या अर्थाने बीज रोवली गेली असं म्हणावं लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केल्याबरोबर बरेच पत्रकार तिथे उपस्थित होते, इलेक्ट्रॉनिक माध्यम जे होते, प्रिंटचे होते. त्यांचं हे वाक्य उच्चारण झाल्याबरोबरच म्हणजे मला आठवतंय आम्ही तात्काळ ती बातमी ब्रेक केली आणि त्या बातमीवर सगळीकडे लाईव्ह सुरू झालं आणि देवेंद्र फडणवीसांचं ते वाक्य त्या दिवसाची सगळ्यात मोठी हेडलाईन झाली. आणि तीच हेडलाईन, तेच वाक्य हे पुढील राजकारणाची दिशा बदलणारं ठरलं असं म्हणावं लागेल. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. दुखावलेली शिवसेना आता पेटून उठली. भाजपनं विश्वासघात केल्याचा आरोप करत शिवसेनेचे सरदार रोज उठून भाजप विरोधात हल्लाबोल करू लागले. अर्थात त्यात आघाडीवर होते ते संजय राऊत. सत्तांतरातल्या त्या महिन्यात मॉर्निंग शिफ्टची सुरुवात व्हायची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शायराना अंदाजातल्या ट्विटनं. सामनाच्या अग्रलेखातनं सकाळी शिफ्टला आलं तर ती बातमी बघायची, हेडलाईन करायची, त्याची ब्रेकिंग करायची. हे अगदी नित्याचंच झालं होतं. सकाळी 9-9:30 झाले की संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घ्यायचे. त्यासाठी डेस्कवर आम्ही बुलेटिनच्याही आधी संजय राऊत लाईव्ह असं एक हेडर तयार ठेवायचो. म्हणजे संजय राऊत ऑन एअर आल्यानंतर ते आम्हाला टाकता यायचं. दुसरीकडे आमचा एखादा सहकारी त्याची ब्रेकिंग करायचा आणि त्याच्या प्रतिक्रियाही करायचा. मोठं कारण ठरलं ते तत्कालीन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं गेलेलं वर्षा निवासस्थानी केलेलं विधान. पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक गप्पामध्ये त्यांनी सांगितलं की शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही शब्द दिला गेला नाही. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं शिवसेना ही आक्रमकरित्या भाजपवर तुटून पडू लागली. खासदार संजय राऊत यांच्या आरोपांच्या फैरी रोजच्या रोज झडू लागल्या. अक्षरशः आरोपांचा रतीब रोज घालू लागले ते. आणि त्यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये खऱ्या अर्थानं मित्रपक्ष असलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये ही दूर जी जाणारी वाट आहे ती खऱ्या अर्थानं सुरू झाली. सरकार स्थापनेला जसजसा विलंब होऊ लागला तसतसा राजकीय घडामोडींनाही वेग आला.
वर्षा, सिल्वर ओक आणि मातोश्रीवरून राजकारणाचं सत्ता केंद्र राजभवनावर शिफ्ट झालं. राजभवनावर जाऊन सगळ्याच पक्षांचे नेते दावे प्रतिदावे करू लागले. महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण झाला. कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत नसल्यानं सरकार स्थापनेसाठी कुणाला निमंत्रण द्यायचं हा मोठा प्रश्नच होता. अशा वेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भूमिका निर्णायक ठरणार होती. शिवसेना भाजपमधील सत्ता स्थापनेसंदर्भातली बोलणी फिसकटल्यामुळे अचानक राज्यपाल राजभवन यांना महत्त्व प्राप्त झालं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता कुठल्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी कधी निमंत्रण देतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. 9 नोव्हेंबरला संध्याकाळी साधारण 7:30च्या सुमारास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं. आता भाजपला ही किती दिवसांची मुदत आहे, भाजप कशा पद्धतीनं सत्ता स्थापन करणार याची चर्चा सुरू असतानाच 24 तास उलटल्यानंतर राज्यपाल यांनी अनपेक्षितपणे शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी त्या ठिकाणी निमंत्रण दिलं. साधारण 11 नोव्हेंबरला शिवसेनेनं राज्यपालांकडे मुदत किंवा वेळ जास्तीचा मागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मात्र राज्यपालांनी शिवसेनेची ती मागणी धुडकावून लावली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं. 12 नोव्हेंबरला संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीनं सत्ता स्थापन करणार याची चर्चा एकीकडे रंगू लागली असतानाच अनपेक्षितपणे त्या ठिकाणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करत असल्याचं त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 12 नोव्हेंबरच्या सकाळीच त्या ठिकाणी केंद्र सरकारला राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातली शिफारस केली होती आणि केंद्र सरकारची दुपारी त्या संदर्भातली बैठकसुद्धा झाली आणि दुपारनंतर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करत असल्याचं जाहीर झालं आणि महाराष्ट्रातील राजकारणाच्या पुढच्या अंकाला सुरुवात झालेली बघायला मिळाली. त्याच वेळी महाविकास आघाडीची जुळवाजुळव सुरू झाली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचं आधीच ठरलं होतं. काँग्रेसचा निर्णय मात्र होत नव्हता. काँग्रेसच्या तरुण आमदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं थोडा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर दिल्लीतून काँग्रेस हायकमांडनं अर्थात सोनिया गांधींनी ग्रीन सिग्नल दिला. सोनिया गांधींचे दूध अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खरगे सरकार स्थापनेच्या वाटाघाटीत सहभागी झाले. त्या काळात एवढ्या राजकीय बैठका व्हायच्या की सतत 5 मिनिटाला आम्हाला बैठकांची ब्रेकिंगच करावी लागायची. मग मातोश्री असेल, नेहरू प्लॅनेटोरियम असेल, यशवंतराव चव्हाण असेल, सतत कुठे ना कुठे बैठक सुरू असायची. इतका बैठकांचा मारा असायचा. 22 नोव्हेंबरला रात्री एक मोठी बैठक नेहरू प्लॅनेटोरियममध्ये झाली. त्या बैठकीला काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे सगळे मोठे मोठे नेते उपस्थित होते. या बैठकीतून पवार थोडंसं आधी निघून गेले आणि ही तीच बैठक होती ज्या बैठकीतून अजित पवार आधी उठून निघून गेले होते. पवार बाहेर पडले आणि बाहेर पडता पडता आठवतंय ते गाडीत बसता बसता त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंच्या नावाचे संकेत दिले होते. म्हणजे जवळजवळ आता सरकार स्थापनेच्या जवळ पोहोचलं असं वाटत होतं. पवार निघून गेल्यानंतर परत त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील बाहेर आले आणि दोघं जण बाईट द्यायला बसले. आणि मला आठवतं की किती वेळ त्यांचा बाईट सुरू होत नव्हता कारण ते दोघंही जण एकमेकांच्या कानात बराच काळ काहीतरी कुजबुजत होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ते हे सांगितलं की आमची चर्चा अतिशय सकारात्मक झाली. चर्चेच्या फेऱ्या अशाच सुरू राहतील आणि उद्याही अजून एखादी फेरी चर्चेची होईल. हे झाल्यानंतर असं वाटत होतं ह्या बैठकीला शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तर मोठे नेते उपस्थित होतेच, पण काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल हे खास दिल्लीहून या बैठकीसाठी आले होते. त्याच्यामुळे यांचं जवळपास आता ठरलंय आणि फक्त सत्ता स्थापनेचा दावा काय तो बाकी आहे असं आम्हालाही सगळ्यांना वाटत होतं. पण त्याच दिवशी रात्री काहीतरी वेगळंच प्लॅनिंग होईल आणि उद्याची सकाळ आणखीनच काहीतरी वेगळं उजाडेल असं आम्हालाच काय कुठल्याच भल्या भल्या लोकांना ही कल्पना आली नव्हती. 23 नोव्हेंबर 2019ची सकाळ उजाडली तीच राजकीय भूकंपानं. अवघा महाराष्ट्र साखर झोपेत असताना रातोरात राष्ट्रपती राजवट उठवली गेली. भल्या सकाळीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांचा शपथविधी राजभवनावरती पार पडला. महाराष्ट्रासाठी ही शब्दशः ब्रेकिंग न्यूज होती.
23 नोव्हेंबर 2019 हा दिवस कधीही न विसरता येण्यासारखा आहे. सकाळी 7:57 बुलेटिनला सुरुवात झाली ती हेडलाईन्सने. हेडलाईन्स पूर्ण झाल्या आणि हेडलाईन्स झाल्यानंतर बुलेटिनला सुरुवात होणार तितक्या डोळ्यांसमोर झळकली दृश्य ती होती देवेंद्र फडणवीस शपथ घेत असतानाची. तीही मुख्यमंत्रीपदाची शपथ ते घेत होते. हे कसं शक्य आहे? काही तांत्रिक गडबड झालेली आहे का? कुणाकडून काही चूक झालेली आहे का? अचानक काही घाई गडबडीत ही दृश्य स्क्रीनवर झळकली आहेत का? झळकावली गेली आहेत का? असे अनेक प्रश्न भराभर माझ्या मनात येत होते आणि तितक्याच भराभर असे प्रश्न PCR मध्ये सुद्धा अनेकांना, अनेक सहकार्यांना पडत होते की आपल्याकडून कुणाकडून काही चूक तर झाली नाही ना? हे कसं शक्य आहे? कारण अगदी आदल्या रात्रीपर्यंत सरकार स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या बैठकांच्या घडामोडी आम्ही वाचत होतो. त्या ब्रेकिंग न्यूज आम्ही देत होतो आणि हे कसं काय शक्य आहे? देवेंद्र फडणवीस शपथ कसे घेत आहेत असा प्रश्न उपस्थित झाला होता. आणि त्याचबरोबर ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच दृश्यातून मिळालं, कारण तिथेच बसले होते पार्थ पवार आणि पाठमोरे बसलेले अजित पवारही दिसले. मग ही नेमकी कोणती घडामोड आहे? राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले आणि सरकार स्थापन होतंय का? असे अनेक प्रश्न तिथे पडत होते. ही सगळी दृश्य सुरू होती, ती दृश्य सांगायची पण होती, पण त्याचबरोबर हा धक्का इतका जबरदस्त होता की आता या दिवसापासून एक मोठा राजकीय भूकंप घडलेला आहे याची जाणीव झाली. त्यानंतर अजित पवार उभे राहिले ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आणि काहीसं चित्र स्पष्ट झालं आणि ही दृश्य खरीच आहेत आणि लाईव्ह आहेत हे आम्हाला त्या दृश्यांवरूनच पटलं. गेल्या 10-12 वर्षात अनेक ब्रेकिंग न्यूज टाईप केल्या. प्रत्येक ब्रेकिंग न्यूज ही त्या त्या क्षणाची धक्कादायकच असते, परंतु काही ब्रेकिंग न्यूज अशा असतात की ज्या आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि अशी ब्रेकिंग न्यूज मी गेल्या वर्षी टाईप केली ती 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता. प्रत्येक ब्रेकिंग न्यूज ही आधी माहितीच्या स्वरूपात येते, त्यानंतर त्याचे शॉर्ट्स, व्हिज्युअल्स येत असतात. परंतु पहिल्यांदा असं झालं की फीड सोर्समधून ANIचं जे फीड होतं त्यात आम्ही पाहत होतो की अजित पवार, देवेंद्र फडणवीस, भगतसिंग कोश्यारींसोबत उभे आहेत. आधी आम्हाला असं वाटलं की हा काहीतरी राजभवनातला कार्यक्रम असेल किंवा काहीतरी फाईल फुटेज असेल, परंतु हे काहीतरी वेगळं आहे असं एक वाटलं आणि एका क्षणात कळलं की काहीतरी हा मोठा राजकीय भूकंप झालेला आहे आणि अजित पवार हे थेट देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात जाऊन बसलेले आहेत. यांचा भगतसिंग कोश्यारी यांनी थेट यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आणि हा एक मोठा राजकीय भूकंप होता. आणि हे सगळं पाहून आम्ही लगेच ब्रेकिंग मोडमध्ये आलो आणि ती ब्रेकिंग न्यूज टाईप केली. सुरुवातीला असं वाटलं की शरद पवारांची याला फूस असेल, परंतु सुप्रिया सुळे यांचं ट्विटर अकाउंट चेक केलं आणि लगेच त्यांनी त्यांच्या ट्विटरवर टाकलेलं होतं की कुटुंब दुभंगलं आणि पवार विरुद्ध पवार हे एक चित्र महाराष्ट्रासमोर आलं आणि ही दुसरी मोठी ब्रेकिंग न्यूज आम्ही टाईप केली. अनेक ब्रेकिंग न्यूज असतात, परंतु आयुष्यात कधीही विसरू शकणार नाहीत अशी ही ब्रेकिंग न्यूज आम्ही 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता गेल्या वर्षी टाईप केली होती. अजित पवारांचं बंड मोडून काढण्यासाठी शरद पवारांच्या पुढाकारानं महाविकास आघाडीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. मुंबईतल्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये आम्ही 162च्या झेंड्याखाली महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांनी एकत्रित राहण्याची शपथ घेतली. शरद पवार हे नेमकं काय रसायन आहे याचा प्रत्यय जर या घटनाक्रमामध्ये कुठे पाहायचं असेल तर ती घटना होती महाविकास आघाडीनं केलेलं शक्ती प्रदर्शन. सांताक्रूजच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये आम्ही 162 या नावानं त्यांनी जे जोरदार असं शक्ती प्रदर्शन केलं त्याला राजकीय इतिहासामध्ये तोड नाही. कारण या शक्ती प्रदर्शनाची पार्श्वभूमी जर तुम्ही लक्षात घेतली तर पुतणे जे आहेत अजित पवार यांनी बंड केलेलं होतं. भाजपसोबत हातमिळवणी करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केलेलं होतं. त्या सरकारला 8 दिवसाची मुदत दिलेली होती बहुमत सिद्ध करण्यासाठी. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार त्यांना सुरक्षित ठेवावं म्हणून परराज्यात ठेवलेलं होतं, कारण भाजपने आमदार फोडाफोडीसाठी ऑपरेशन लोटस सुरू केलेलं होतं. अशा पार्श्वभूमीवर भाजपचे जे सगळे डाव आहेत, जे प्रतिडाव, जे काही राजकारण सुरू होतं ते उलटवण्यासाठी शरद पवारांनी जी अफलातून खेळी केली ती म्हणजे हे महाशक्ती प्रदर्शन. या महाविकास आघाडीचे 162 आमदार या शक्ती प्रदर्शनाला हजर होते. सगळे यच्चयावत नेते तिथे हजर होते. त्या सगळ्यांनी राज्यघटनेला स्मरून एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली. आम्ही कुणीही फुटणार नाही असं प्रत्येक आमदाराने सांगितलं. महाविकास आघाडीच्या शक्ती प्रदर्शनाची दखल सुप्रीम कोर्टालाही घ्यावी लागली. विधानसभेत उघडपणे बहुमत सिद्ध करावं असे आदेशच सुप्रीम कोर्टानं दिले.
आणि महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला. महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं. ट्रायडेंट हॉटेलमध्ये झालेली ती बैठक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक होती, कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार हे त्या बैठकीत सगळ्यात पहिले अधिकृतरित्या जाहीर झालं. जयंत पाटलांनी तसा प्रस्ताव मांडला आणि त्याला बाळासाहेब थोरातांनी अनुमोदन दिलं. आणि महाविकास आघाडी हे या महाराष्ट्रातल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचं नाव असेल हे सुद्धा याच बैठकीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जाहीर करण्यात आलं आणि तसा ठराव मांडून तो पारितही करण्यात आला. या सत्तांतर नाट्यात पुढे काय घडलं पाहुयात ब्रेक नंतर. अखेर सोनेरी संध्याकाळ उजाडली. ज्या शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाषणं केली, त्याच मैदानात महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी पार पडला. तब्बल 36 दिवस रंगलेलं हे राजकीय सत्तांतर नाट्य. यात ऍक्शन होती, ड्रामा होता, बंड होतं, हम साथ साथ हेचा फिल्मी मसाला होता आणि अर्थातच कुरघोडीचं राजकारण होतं. आमचे रिपोर्टर हे सकाळी 6 वाजल्यापासनं ते रात्री शेवटचं बुलेटिन 11:30 पर्यंत कंटिन्यू असायचे. म्हणजे आम्ही तर इथे असाइनमेंट डेस्कला हा जो इथे आहे, इथे आम्हाला कॅमेऱ्याचं आउटपुट दिसायचं. तर प्रत्येक ठिकाणी जी केंद्र होती, घडामोडीची केंद्र, ती म्हणजे मातोश्री असेल, राजभवन असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय असेल, सिल्वर ओक असेल, काँग्रेसचं कार्यालय असेल, या सर्व ठिकाणी आमचे रिपोर्टर्स डेप्यूट केलेले होते. प्रत्येक ठिकाणावरून आम्हाला क्षणाक्षणाचे अपडेट मिळत होते आणि विशेष म्हणजे कुठलंही व्हिज्युअल्स मिस होणार नाहीत याची काळजी घेत होते. हे करत असतानाच केवळ व्हिज्युअल्सच नाही तर आतमध्ये काय घडतंय, सूत्रांच्या माहितीनं आमचे रिपोर्टर्स, कसलेले सर्वच रिपोर्टर्स त्याची माहिती आमच्यापर्यंत पाठवत होते. आणि एवढी गडबड आणि गोंधळ व्हायचा की एखाद्या ठिकाणी एखादा मंत्री गेलेला आहे किंवा आमदार गेलेला आहे म्हटलं की दुसऱ्या ठिकाणी दुसरी बैठक असायची, तिथून तातडीनं आम्ही दुसरं युनिट तिकडे मूव्ह करायचो. आणि अशाच पद्धतीनं हा 35 ते 36 दिवस हा आमचा दिनक्रम सुरू होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष सरकार स्थापनेसाठी एकत्र येतील असं कुणाला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. पण राजकारणात कधीही काहीही घडू शकतं हा धडा या निमित्तानं महाराष्ट्रानं घेतला. थोड्याच दिवसांनी अजित पवारांनीही उपमुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतली आणि या सत्ता नाट्याला पूर्णविराम मिळाला.